ऑपरेशन टायगरमुळे घरघर लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय। सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र ठाकरे सेनेच्या आंदोलनावरती सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे। दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना लोक साथ देत नाहीत अशा शब्दांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं हल्लाबोल केलाय। तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या अजब वक्तव्यानंतर देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आज दादरच्या हनुमान मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे अयोध्येतील दानचोरी विरोधामध्ये रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। वरळीचा सातबारा कुणाच्या नावावर नाही। 2029च्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिरांनी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये व्यक्त केलाय। तसंच आदित्य ठाकरेंचा वरळीमध्ये जनसंपर्क नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना ठाकरे सेनेत काहीच मिळालं नाही, त्यासोबतच सुषमा अंधारेंवरती देखील अन्याय झाल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलंय। संजय राऊतच आता पक्षाचा चेहरा झाल्याचा टोला अहिरांनी यावेळी लगावला। तर सचिन अहिरांनी नुकताच ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेचा हात धरलाय। दरम्यान एकीकडे ऑपरेशन टायगरमुळे संकटात सापडलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र दुसरीकडे शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3च्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे। शिंदेंचे मंत्री संजय शिरसाटांनी खुद्द याबाबत वक्तव्य केलंय। आता महाभूकंप होणार असल्याचं सांगत शिरसाटांनी खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे आधी 6 खासदार, त्यानंतर विधान परिषद आमदार सचिन अहिर आणि यानंतर आता शिंदेंच्या टार्गेटवरती नेमकं कोण आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे। कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पावरून नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये जोरदार जुगलबंदी पाहायला मिळतेय। प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी समोरून आंदोलन करा, मग मी काय करतो ते बघा अशा शब्दांमध्ये राणेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केलाय। तर राणेंची हरणारी वृत्ती अजून गेलेली नाही अशा शब्दांमध्ये ठाकरेंचे नेते विनायक राऊत यांनी उत्तर दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळतेय। सततची दगदग, धावपळ यामुळे एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आला होता आणि त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान अतिमुसळधार पावसामुळे नागरिक अडचणीत सापडलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला। त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि शिवसैनिकांनी रस्त्यावरती उतरून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असून धावपळीमुळे प्रकृतीवरती परिणाम झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। मात्र शिंदे साहेब कामात व्यस्त राहणारे नेते असल्याचं सांगत त्यांना सध्या आरामाची गरज असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात दिली आहे। रायगडच्या रखडलेल्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी मोठं विधान केलंय। पालकमंत्री पदाबाबत मला ग्रीन सिग्नल मिळाल्याचं गोगावले म्हणाले। कागदोपत्री घोषणा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशन संपल्यावरती लवकरच करतील असं त्यांनी सांगितलं। दरम्यान पुढील 15 दिवसांमध्ये आणि 15 ऑगस्टच्या आधी आपल्याला रायगडचं पालकमंत्री पद मिळेल असा दावा गोगावलेंनी केलाय। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमित साटम आणि जयंत पाटलांमध्ये संवाद होताना दिसतोय। यावेळी साहेब काल झाडावरती होतं, आज मॅनहोल आहे असं म्हणताना अमित साटम हसून संवाद साधताना दिसतात। त्यामुळे झाड पडून 11 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला, तर 2 दिवसांमध्ये मॅनहोलमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाला। यामुळे अस्वस्थ व्हायचं सोडून हसणाऱ्या अमित साटमांच्या असंवेदनशीलतेवरती जोरदार टीका होती। मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव साटम यांनी केली आहे। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर साटम यांनी अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसरामध्ये पाहणी केल्याचं देखील पाहायला मिळालं। दरम्यान राज ठाकरे कधी रस्त्यावरती उतरलेत का असा सवाल अमित साटम यांनी विचारलाय। खासदार संजय राऊतांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावरती निशाणा साधलाय। तर साटम एक संवेदनशील नेते आहेत असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची पाठराखण केली आहे।
मुंबईतील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत एशियाटिक ट्युमारो पॅनलचा दणदणीत विजय झालाय. अध्यक्षपदी विनय सहस्रबुद्धे 506 पैकी 349 मतांनी विजयी झालेत. त्यांचे प्रतिस्पर्धी कुमार केतकर यांना 157 मतं मिळाली. सचिव पदासाठी विवेक गणपुले यांना देखील 353 मतांसह विजय मिळालेला आहे. उपाध्यक्षपदाच्या 4ही जागा, छाननी समितीच्या 7ही जागा आणि व्यवस्थापन समितीच्या 6 जागांवरती ट्युमारो पॅनलचेच उमेदवार निवडून आले. त्यामुळे एशियाटिक सोसायटीवरती ट्युमारो पॅनलचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळते. शेतकरी कर्जमाफीची 5 जुलैची डेडलाईनही पुढे जाणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्याचं कारण बारामतीत कार्यक्रमात कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी संकेत दिलेत. त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये कर्जमाफी होणार का असा प्रश्न निर्माण होतोय. थोडा उशीर होतोय पण कर्जमाफी ही निश्चित प्रकारे बंधू आता येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये इन्कम टॅक्सची माहिती काय राज्य सरकारकडे नाही, माहिती आपल्याला माहिती केंद्राकडे असते. त्यावेळी माहिती आल्याबरोबर आता सगळं काम सगळ्यांचं आकडं सगळं फिट झालेलं आहे. फक्त माहिती आली की तुम्हाला सर्वांना कर्जमाफी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. केंद्र सरकारनं वनक्षेत्रातून जाणाऱ्या वीज पारेषण मार्गासाठी राईट ऑफ वेची रुंदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे 20% कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. नव्या टॉवर डिझाईन आणि आधुनिक कंडक्टर तंत्रज्ञानामुळे कमी वृक्षतोड होऊन पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या संदर्भामध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केलेल्या असून भविष्यातील वीज पारेषण प्रकल्प अधिक पर्यावरणपूरक, शाश्वत आणि कार्यक्षम करण्यावरती भर देण्यात आलाय. केंद्र सरकारच्या कांदा खरेदी योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे नाफेड आणि NCCF तर्फे कांद्याच्या खरेदी दरामध्ये प्रति क्विंटल 250 रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी 1975 रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता 2125 रुपये करण्यात आलाय. बाजार समित्यांमध्ये अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे फिरकत नसल्याचं आढळून आलं. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र केंद्र आणि राज्य सरकारनं कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा ही मागणी कायम ठेवली आहे.